आपल्याला सन्मान करायचं। प्रेमला विनंती करतो आपण संपर्क साधा। मनोहर पाटील असतील, प्रेम असतील, इमिडिएटली आपण कॉन्टॅक्ट करा। मॅच ऑन होईल लगेचच। एफ लॉर्ड्स मधील हा सामना आपण जरूर पाहतोय आणि सुकेश भोपी तर रोशन करमेलकर यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय शिवसेनेचे नेरे दुंद्रा विभाग प्रमुख आहेत सुकेश भोपी। मेडन ओव्हर 3 विकेट आणि आज आपला दबदबा दाखवला। मॅच ऑन झाल्या, सामना पाहायला मिळतोय जरूर आपण पाहतोय। यंग स्टार वाजे विरुद्ध संघ खेळतोय चेरोबा 11 भानकर। ऐकूया आपण दिनेश पाटील यांना आणि ओव्हर नंतर आपण वळणार आहोत स्वागताकडे। धन्यवाद धन्यवाद। हॅलो, धन्यवाद करिअर्तन सागर मांडवकर सर। वन साइड सामना कसा असतो ना याचं प्रात्यक्षिक आपण पाहिलं आणि आता मात्र आणखीन एक सामना दुसऱ्या फेरीतील पहिला सामना इथे आजचा। दोन जिगरबाज संघ आपण पाहतो, एका बाजूला चेरोबा 11 भानगर तर दुसऱ्या बाजूला यंगस्टर 11 वाजे संघ। वाजे संघानं टॉस जिंकला, स्वीकार क्षेत्ररक्षण आणि अजय भगत गोलंदाजीच्या मार्कवर मागच्या सामन्याचा सामनावीर ठरला होता। एका बाजूला भानगर संघ ज्यानं 12 चेंडूमध्ये 13 धावा वाचवल्या होत्या तर स्ट्राईकवर असेल प्रेम। असुर एक चेंडू, लागोपाठच्या 2 चेंडू मात्र निर्धाव प्रेमसाठी। प्रेम मडवी पहिल्या 2 चेंडूवर मात्र एकही धाव नाहीये। व्हाईट बॉल कॉल, अवांतरची रन एक्स्ट्राच्या रूपाने आली, खातं खोललं गेलं आणि अशा प्रकारे पहिली धाव मात्र बोर्डवर लागते ती चेरोबा 11 भानगर संघाची। मागचा सामना कमालीचा वन साइड राहिला। काय सुंदर गोलंदाजी सुकेश भोपी आणि टीमने केली, त्यांचं विशेष कौतुक। गेल्या वेळेस संघ तसा स्ट्रॉंग आहे परंतु आज मात्र ऋषी आत्मळसारखा ताकदवान गोलंदाज काय घडलंय नेमकं इथे। सिंगल रन कंप्लीट आणि त्याचबरोबर दुसऱ्या विकेटचा इथे विचार केला जाईल। दुसरी रन कंप्लीट आहे की नाही हे पाहिलं जाते। सॉफ्ट सिग्नल आउट, सॉफ्ट सिग्नल आउट तिसरं पाहिलं जातोय। ही रिस्की रन घेण्याचा प्रयत्न जरूर केलाय, ते रिस्की रन इथे झाली आहे कंप्लीट की झालाय बाद पाहिलं जाईल। छत्रपती साजोबा पहिल्या 2 चेंडूवर एकही धाव नाही, त्यानंतर मात्र वाईड आणि इथे हुशारी दाखवली जरूर जयेशनं। आउट, OUT आउट, सॉफ्ट सिग्नल आउट होता। काय नजर आहे संदीप पालकर सरांची आणि त्याने मग सांगितलं आउट। ही रिस्की रन मी म्हणे की अनाटाही घ्यायचा प्रयत्न केलाय, फसवण्याचा प्रयत्न केला शत्रुशिकांना, तिथे मात्र फसला आणि प्लॅटिनम डक यालाच म्हणतात। स्ट्राईकवर न जाता एकही बॉल न खेळता मात्र बॅक टू पॅव्हिलियन जयेश मोहिते 0वरती बाद। 3 चेंडूचा खेळ संपला, 1 बाद 2। दाभोळकर धावा लागतायत। मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक थोडा तास पडलाय। 3 षटकांच्या खेळामध्ये तुम्हाला धावा वाचवाव्या लागतील। विचार केला खऱ्या अर्थात धावा मात्र आज फार कमीच बनल्या। 57 धावांचा हायेस्ट आज राहिला। यानंतर विनंती करेन साई रक्षा 11 कोपरोली आणि 3 स्टार वाजे दोन्ही संघनायकांनी रिपोर्टिंग करायचे। इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल। साई रक्षा 11 कोपरोली आणि 3 स्टार वाजे या 2 संघादरम्यान। जोरदार अपील जरूर राहिलाय पंचांकडे परंतु दक्ष पंचांनी हे अपील फेटाळलं आणि 1 रन कंप्लीट। दाभोळकर धावा लागताय त्या 5 धावा। 4 षटकामध्ये 35 धावा डिफेन्स करणारा भानगड संघ आहे
त्याचबरोबर वाजे संघाचा विचार केला तर मात्र अजय भगतचा विस्फोटक खेळामुळे हा संघ आज खेळतोय. 19 चेंडूमध्ये 48 धावा त्यानं जोडल्या. 3 विकेट्स पहिल्या षटकामध्ये गमावले होते पहिल्या सामन्यामध्ये. पण नंतर मात्र विठ्ठल पाटील सरांची गोलंदाजी, अजयची गोलंदाजी भरधाप वेगानं उत्तम राहिली. उंच पुराचा हा फलंदाज क्रीजवर पाहतोय, पण तोही खेळतोय निर्धाव चेंडू. फलंदाज असेल ओमकार माळी. हा चेंडू खेळला निर्धाव आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबळकर धावा लागल्यात. 1 बाद निव्वळ 5. घ्या 3 षटकांच्या खेळामध्ये तुम्हाला वेळ फार कमी असतो आणि तो वेळ तुम्ही कमीच घ्याल अशी अपेक्षा आहे. म्हणून नेक्स्ट संघ चला रेडी राहा. आपण कोपरोळे आणि वाजे दोन्ही संघाच्या संघनायकांनी रिपोर्टिंग करायची आहे. या 2 षटकानंतर लगेच टॉस केला जाईल, त्याच्यामुळे आपण वेळ नका लावू. पहिलं षटक अप्रतिम राहिलं आहे. नंतर षटक मात्र आता गोलंदाजी दिली जाते ती विठ्ठल पाटील सरांना. टीचर, राष्ट्र घडवणारी मंडळी, द बिल्डर ऑफ नेशन. खऱ्या अर्थानं मी मगाशी सांगितलं आणि प्रेम तुमचा जन्मही नसेल त्याच्या अगोदरपासून मराठी, हिंदी आणि इंग्लिशमध्ये समालोचन करण्याचं बहुमान ज्यानं फटकावलं आहे. काय सुरेख राहिलं त्यांचं समालोचन. चेंडू चांगला राहिला आहे. छत्रशेख चाच पडला आणि धावा मात्र मिळतील 2. कव्हरच्या डोक्यावरून हा चेंडू टोलवलाय आणि या 2 धाव्यानं धाबळकर धावा लागतात. त्या 2 आपण पाहतोय की प्रेम मडवीनं हा चेंडू टोलवला. 1 बाद 7. मगाची 7 बाद 9 अशी अवस्था होती. गिरवळे संघ खूप छान संघ आहे तसा, पण आज दिवस खराब. फुल टॉस. टाइम साधलाय. लॉंगॉनच्या डोक्यावरून टाइम साधलाय. प्रेमनं अगदी हलवार प्रेमानं या चेंडूला टोलवलं आणि वेळ टाइम साधत मात्र चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. तब्बल 6 धावांसाठी 13 धावा धाबळकरती लागतायत. सरळ बॅट नंतर मात्र एक वाकडी बॅट आणि ते मात्र स्विचचा फटका. डीप थर्मॅनच्या मधून चेंडू घरंगलत गेला सीमारेषेच्या बाहेर आणि इथे विठ्ठल पाटील सरांवर प्रहार केला जात आहे. चौकार. शेवटी मारतात, त्याच्यामुळे हेही लक्षात असावं तुमच्या. परशेच्या आरची बनण्याच्या अगोदर मारायची तयारी ठेवा. परंतु आजकाल मारायलाही वेळ नाही. फुल टॉस चेंडू, आणखीन खराब चेंडू. हे षटक मात्र निर्णायक ठरत आहे. ते मात्र चेरोबा 11 भानगड संघासाठी. विठ्ठल पाटील सरांची लाईन मात्र बिघडली आहे. एक फुल टॉसवर षटका ठोकला आणि त्यानंतर मात्र प्रेम मडवीनं सुरेख फलंदाजी करत स्विचचा चौकार दाखवला आणि लगेचच लाईन भरकटलेल्या विठ्ठल पाटील सरांना फुल टॉसवर मात्र फाईन लेग मधून टोलवला. आणखीन एक चौकार. सन्माननीय प्रदीप चौधरी यांना मी विनंती करेन का आपण अतिथी कक्षामध्ये यावं. प्रदीप चौधरी आमचे सन्माननीय पाहुणे, यस आम्ही आपल्याला विनंती करतो. आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद. 21 धावा आता मात्र लढण्यासारखी धावसंख्या उभारली आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. क्रिकेटचा क्लास दाखवला प्रेमनं. प्रेम मडवीचा अप्रतिम फटकेबाजी येते. या चेंडूवर धावा किती? तब्बल 4 आणि सलग ठोकला जातोय. 3रा चौकार आणि या षटकामध्ये मात्र तब्बल 20 धावा आतापर्यंत आलेत आणि धाबळकर धावा लागल्या त्या तब्बल 25 धावा.
सुंदर सुंदर फलंदाजी मात्र बहरते. तर या स्पर्धेसाठी कुमार सिनारे यांचे इथे आगमन झाले. विजयजी सिनारे आणि रुपेश चौधरी धुंद्रेपाडा त्यांचं सहर्ष स्वागत. वैयक्तिक 24 आणि संघाचे 25. आणखीन एकदा चेंडू हवेत राहिला. शतकशेचाच पडणार. अजय भगतनं चांगली कामगिरी केली. कमीत कमी चेंडू सीमारेषेच्या आत ठेवला. अन्यथा आणखीन एक चौकार लागला असता. 2 धावा आल्या. या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 22 आणि त्याच्यामुळे दाभोळकर धावा लागला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 27 धावा. दुंद्राई ग्रामस्थ चषक स्पर्धा आपण पाहतोय. कुमार सिनारे यांच्याकडून या स्पर्धेला 1000चं आर्थिक सहाय्य. विजयजी सिनारे 1000चं आर्थिक सहाय्य. रुपेश चौधरी यांच्याकडून 1000चं आर्थिक सहाय्य. सर्व दानशूर दात्यांचं मनापासून धन्यवाद दे. दिनेश पाटील सर, बघा ग्रामस्थांचं पंचक्रोशीचं किती प्रेम आहे आणि कालपासून आम्ही पाहतोय अनेक ग्रामस्थ अनेक दानशूर दाते आवर्जून खूप मोठं सहकार्य या संपूर्ण मॅनेजमेंट ग्रुपला आपण पाहतोय. पहिलं वर्षाचं हे आयोजन खऱ्या अर्थानं सागर सर विचार केला ना, ज्या वेळेला ग्रामस्थ मंडळ चषक येतो ना त्यावेळेला प्रत्येकाला वाटतं का हा कार्यक्रम माझा आहे आणि आमच्या मुलांनी सजवला आहे. त्याच्यामुळे त्याला योगदान देणं प्रत्येकाचं आद्य कर्तव्य समजतात आणि ते आद्य कर्तव्य निभवताना ही सगळी मंडळींना पाहतोय. त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं मनस्वी आभार. वळूया सामन्याकडे. पहिल्या 2 षटकामध्ये दाभोळकर धावा लागल्या तब्बल 27 धावा. आता आकाश भगत गोलंदाजीच्या मार्कवर आहे. किती धावा दिल्या जातील? ओमकार माळी ऑन स्ट्राईक. उंच पुऱ्या ओमकारला खडे खडे खेळवलाय. उभाच ठेवलाय. चेंडूपर्यंत पोचूच दिला नाहीये. त्याच्यामुळे हा चेंडू मात्र झालाय निर्धाव. आता विचार केला जातोय की ओमकारला स्ट्राईकवर ठेवायचं की काय. 2 चेंडू ओमकार खेळलाय आणि त्यानं मात्र खेळलाय 2 निर्धाव. परंतु जर विचार केला ना ओमकारच्या शरीरयष्टीकडे कनेक्ट झाला ना तर स्क्रीनच्या बाहेर जाईल. आकाश भगत यासाठी विकेटसाठी मात्र 200 रुपयाची बक्षीस हनुमान भगत यांच्याकडून दिली जाईल. चेंडू खाली राहिल्यानंतर मात्र चेंडूपर्यंत पोहोचतच नाही एवढी उंची ओमकार माळीची. ती उंची आता मात्र आपल्या खेळाला डावलतीये. अखेरकार त्याने मात्र कनेक्ट केला. 4था चेंडू मिडविकेट चेंडू डावल झाला. प्रेम दुसरे रन घेण्याचं धाडस दाखवणार नाहीये कारण ह्या 3रा चेंडू सॉरी नाही इकडे 3 चेंडू डॉट खेळलाय तो. त्याच्यामुळे 4थ्या चेंडूवर त्यांनी धाव घेतली स्वतःच्या. पण या षटकामध्ये 3रा धाव चेंडू. पहिल्या 2 चेंडू एकही धाव नाही आणि नंतर मात्र 1 रन कंप्लीट केली. 28 धावा. विठ्ठल पाटील सराई जे गमावलंय ते मात्र आकाश भगत कमावताना पाहतोय. 35च्या आसपास आव्हान ठेवलं तर अजय भगत आणि टीम सज्ज राहील. परंतु नाही, मला हे ठेवायचं आहे की नाही. वेल जज अजय भगतनं अखेरकार डोई जड झालेल्या प्रेम मडवीला परतवलं. नवीन फलंदाज उरलेल्या 2 चेंडूमध्ये धावा किती जोडल्या जातील. एका दुसरा मोठा फटका 35च्या आसपास घेऊन जाईल. परंतु इथे कमबॅक मिळवून दिलाय आकाश भगतनं. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे पूर्वार्धामध्ये. एका षटकामध्ये तब्बल 22 धावा लुटल्या गेलेत. आणखीन एक चांगला चेंडू. यष्टरक्षक चूक करतोय. 22ची ही रन दिली जाईल. पंचांचा इशारा येईल सँडी पालकर सरांचा. आणि इथे मात्र 1 रन 22ची. 1 रन 29 मजल मारली जाते. अंतिम चेंडूवर ओमकार माळी
कम्मालीचा मोठा फटका खेळत आतापर्यंत निर्धाव खेळलेल्या 3 चेंडूवर मात करेल का? अंतिम चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगला चेंडूला अडवलाय, परंतु छत्रशेख चेंडू पर्यंत पोहोचतील. दुसऱ्या रनची फेकी होते. 2 रन कंप्लीट केल्या गेल्या. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगला चेंडू अडवला आणि या 2 धाव्याने 31 धावसंख्या धाव लागतीये. ज्या संघानं 4 षटकामध्ये 35 धावा वाचवल्या, आता मात्र 3 षटकामध्ये धावा वाचवायच्या 32. त्या 32 धावा वाचवल्या जातील का? भानगड संघ पुन्हा कमाल करत या मैदानावरती मात्र विजय साजरा करेल की अजय भगत ज्यानं मात्र कमालीचा खेळ इथं दाखवलाय तो हा सामना एकतर्फी नेईल? उत्तरार्ध पुन्हा एकदा ऐकूया आपण खऱ्या अर्थानं मनोहरजी पाटील वाजे यांच्या अनोख्या हिंदी भाषेतून. कोपरोली आणि 3 स्टार 11 वाजे टॉस होणार आहे. तर वाजे संघ आलेला आहे. साई रक्षा 11 कोपरोली टॉस इथे होणार आहे आणि मी विनंती करेन टॉस साठी सन्माननीय आमचे पाहुणे सन्माननीय जनार्दनभाई सिनारे यांना विनंती करेन. माझी उपसरपंच आणि आपण पाहतोय चिटणीस शेतकरी कामगार पक्ष आणि यांचे शुभ हस्ते होईल टॉस. टॉस बॉक्स मध्ये आपण जरूर जाते. दोन्ही संघनायक आले. 3 षटकांचा सामना. मी विनंती करेन टॉस स्थिती होईल. विनिंग टार्गेट सुद्धा आपण पाहणार आहोत. 3 मॅचेस बाकी आहेत आणि वेळ आपण पाहिली 10:50. विठ्ठल पाटील सर थोडे नाराज आहेत प्रेम, कारण जो त्यांनी अभ्यास केला होता, चंग बांधला होता, कमी 10-12 धावा देऊन मात्र झालेली पिठाई मात्र कमबॅक करू शकतो. ही ताकद दोन्ही संघामध्ये पाहायचे आपण कोणाच्या बाजूनं हा सामना झुकेल. रोशन पोपेटांना आम्ही पाहिलं अगदी सुरुवातीच्या आज सामने जेव्हा सुरू झाले उपसरपंच भानगर गावचे आणि त्यांनी या स्पर्धेला 5,000चं आर्थिक सहाय्य दिलं, त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. यस बॅट्समन पाठवा, लगेच मॅच ऑन करायचे, थोडा स्पीडअप हवाय. धन्यवाद. थैंक यू, बहुत बहुत शुक्रिया सागर. तमाम दर्शकों का एक बार फिर से तहे दिल से स्वागत है. एक तरफ है यंगस्टर वाजे और उनके खिलाफ खेल रही है मैदान के अंदर. पहले मुकाबले में जिन्होंने जान ठोकी थी और घरेलू मैदान के ऊपर घरेलू टीम को परास्त किया था, तो याच दरम्यान ज्यांचे इथे आगमन झाले ते पनवेलचे भाग्य विधाते कार्यसम्राट आमदार प्रशांत दादा ठाकूर आणि यांचे राईट हँड डॅशिंग व्यक्तिमत्व भाई शत्रुघ्न उसाटकर साहेबांचं इथे आगमन झाले आणि काल बक्षिसांची लय लूट आपण त्यांच्याकडून पाहिले आणि या स्पर्धेसाठी 10,000चा आर्थिक सहाय्य. एकदा जोरदार टाळ्या. आज बॅनर हिट साईट साठी सुद्धा प्राइस, त्यांच्या बॅनर हिट साठी 500 रुपयाचा प्राइज असेल. यस मैच कडे वळूया, मैच ऑन करा. वाह क्या बात है भाई शत्रुघ्न उसाटकर, आपका भी तहे दिल से स्वागत. जाएंगे मैदान में. मुकाबला दोनों टीम के लिए प्रेम बेहद अहम है. जैसे प्रेम कहते हैं ना, लक्ष्य को पाने के लिए यदि हम तन मन धन लगा देते तो सच कहता हूं कुंडली के सितारे भी अपनी जगह छोड़ देते. जबरदस्त लड़ाई, जबरदस्त मुकाबला. जरूर गेंदबाजी में कुछ गलतियां हुई थी, अच्छी बल्लेबाजी में तो कहूंगा की थी बल्लेबाज प्रेम मडवी ने, जिन्होंने 12 गेंदों में 26 की बेशकीमती पारी खेली थी. अब 18 में बनाने हैं यंगस्टर वाचे क्रिकेट टीम को 32. 2 खिलाड़ी निकल चुके हैं. स्ट्राइकर एंड के ऊपर अजय पगारे हैं, उनका साथ निभा रहे अजय भगत. तो गेंदबाजी में ओमकार माली. टप्पा गिरने के बाद उछलती हुई गेंद, बिल्कुल 10 फीट से यह गेंद आती है.
जिस तरीके से पाकिस्तान के मोहम्मद इरफान को हमने देखा था जब पाकिस्तान के खिलाफ वर्ल्ड कप का मुकाबला था, तो विराट कोहली ने अभ्यास और हमारे बॉलिंग कोच ने अभ्यास उनको स्टूल के ऊपर खड़ा रहकर कराया था। यह भी एक इतिहास है। और यही ऊंचे लंबे कद का ओमकार माली मैदान में भानगढ़ टीम से। अजय के लिए स्ट्रोक अच्छा था, पीछे खिलाड़ी तैनात तो जरूर है, स्क्वायर लेग का खिलाड़ी प्रयास करेगा, दूसरे के लिए पलट चुके हैं, अच्छी रनिंग की उम्मीद है। गुड रनिंग बिटवीन द विकेट, खाता खुल चुका है यंगस्टर वाजे क्रिकेट टीम के पारी का। यहां पर जीत आपको सीधा सुपर 12 तक का रास्ता पार करा के जाएगी और वही कोशिश मैदान के अंदर की जाएगी। जैसे कहते हैं ना, नजर को बदलो तो नजारे बदल जाते हैं, सोच को बदलो तो सितारे बदल जाते हैं। कश्तियां बदलने की जरूरत नहीं है, दिशा को बदलो, किनारे खुद ब खुद बदल जाते हैं। और इस टूर्नामेंट को एंजॉय करते हुए हमारे सबसे करीबी दोस्त परेश भगत वहां पर मौजूद है, अजय मसने उनके साथ है, संदेश पाटिल संजा वहां पर एंजॉय करते हुए। क्योंकि जब भी वाजा टीम उतरती है, चाहे कोई भी काम हो, सब काम छोड़कर ये वाजे के प्रति प्यार है, उनका भी तहे दिल से स्वागत। मैदान के अंदर हम फिर से लौट चलेंगे। पहली 2 गेंदें हमने देखी है, रन बने हैं टोटल 2। ओमकार माली इस मर्तबा तैयार है स्ट्राइकर एंड के ऊपर। अजय पगारे को हम देख सकते हैं 32 रनों का टारगेट लेकर मैदान के अंदर उतरी है। अगली गेंद, आगे गेंद को फेंका था, पीछे खिलाड़ी तैनात है, कैच के लिए जाना जरूरी था, आगे जाए पीछे जाए कहां पर रहे, अजय वहां पर मौजूद थे दोहरी मनस्थिति में, इसलिए शायद बाद में फैसला किया कि कैच के लिए ही जाते हैं और आखिरकार गेंद तक पहुंच गए थे लेकिन कैच छूटा। सुरक्षित है अजय पगारे मैदान में, एक सिंगल मिलेगा, लेकिन भानगढ़ टीम भी जानती है यहां पर सिंगल डबल से काम वाजे क्रिकेट टीम का बनेगा नहीं, कुछ बड़े हिट चाहिए मैदान में, तभी मुकाबले में वापसी हो सकती है। जरूर कोशिश होगी। कहते हैं किस्मत से ज्यादा ना किसी को मिला है ना मिलेगा, पर दुनिया गवाह है इस बात की, जिसने अपनी किस्मत खुद लिखी है उसी ने यह दुनिया बदली है। यह गेंद आएगी वाइड, अंपायर का इशारा आता है, 1 रन की मदद से पारी आगे बढ़ जाएगी। रन बने हैं टोटल 4। 3 गेंदों का आना पहले पावर प्ले में और एकमात्र पावर प्ले में अभी भी बाकी है। ओमकार माली अजय भगत के सामने पिछले मुकाबले में 48 जोड़े थे अजय ने, सीधे बल्ले से खेला, पीछे खिलाड़ी जरूर तैनात है, लेकिन जिस तरीके से ये विकेट नखरे कर रही है, हाथ से कर रही है, मिट्टी और गोबर से बने विकेट, मुकाबले के अंदर रन बनाना इतना आसान नहीं है। सब जानते हैं गेंदबाजों के लिए कितनी मदद है विकेट में। पहली 4 गेंदें गुजर चुकी है मैदान में और टीम की रन संख्या हम देख सकते हैं 5 रन है। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार, प्रेम पाटिल हमारे साथ है। पटकी हुई गेंद जरूर की थी, अंपायर का इशारा आएगा, 1 बाउंस आउट द ओवर। डॉट गेंद की समाप्ति होती हुई पहले ओवर में अब तक संघर्ष जारी है यंगस्टर वाजे क्रिकेट टीम के बल्लेबाजों का। रन बने हैं केवल 5, जीतने के लिए जरूरत है 32 रनों का टारगेट है। अगला मुकाबला 3 स्टार वाज और उनके खिलाफ खेल रही है साई रक्षा 11 गांवदेवी कोपरोली। गेंदबाज तैयार, ओमकार माली, अंतिम गेंद, आगे गेंद को फेंका था, पीछे खिलाड़ी जरूर तैनात है। 1 रन है, 1 से ज्यादा कुछ नहीं है। अजय भगत स्ट्राइक के इंतजार में अभी भी रहेंगे। पहले ओवर की भी समाप्ति और पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 6 रन स्कोर कार्ड के ऊपर है। आने वाली गेंदें 12 है और जीतने के लिए 26 की जरूरत। ये जमाना ही ऐसा है दोस्तों, ऊपर से शादियों का सीजन है और शादियों के सीजन में सभी लोगों को सुनते हुए हमने देखा है कि शराब तो सभी पीते हैं। शादियों का सीजन, प्रेम मुस्कुरा रहे हैं। टीम की रन संख्या टोटल 6 है। मुकाबले के अंदर हम लौट चलेंगे। अंतिम गेंदें 12 है और जीतने के लिए 26 की आवश्यकता। कंपलसरी चेस इस टूर्नामेंट का नियम है। नया गेंदबाज आएगा अनिल मडवी, अजय पगारे के सामने 12 गेंदें 26 की आवश्यकता। पहली गेंद आएगी डॉट,
दबाव बढ़ता हुआ, दबाव साफ नजर आ रहे बीच मैदान के अंदर। जैसे कहते हैं ना, यूं ही नहीं होती हाथों के लकीरों के आगे उंगलियां। रब ने भी किस्मत से पहले मेहनत लिखी है। अब किस्मत के भरोसे नहीं बैठना है, मेहनत के सिवा कोई चारा नहीं है मैदान में। 11 गेंदे और जीतने के लिए 26 रन की जरूरत यंगस्टर वाजे क्रिकेट टीम को, क्योंकि नसीब जिनके ऊंचे और मस्त होते हैं, इम्तिहान भी उनके ही जबरदस्त होते हैं। लोअर फुल टॉस थी, 1 रन तो जरूर मिलेगा, बिल्कुल स्ट्राइक रखेंगे अजय। 1 ही रन है, 1 से ज्यादा खुश रही है। क्या कमाल की गेंदबाजी भानगर क्रिकेट टीम के गेंदबाजों से। अनिल मडवी मैदान के अंदर 2 गेंदे अनिल ने फेंकी है, रन खर्च करा है केवल 1 रन। प्रेम पाटिल इंजॉय करते हुए, थोड़ा सा नाश्ता है। जाएंगे मैदान में। 4 गेंदों का आना अभी भी बाकी है, आने वाली 10 गेंदे और 25 की आवश्यकता। ऑन पेपर मुकाबला दोनों तरफ खुला है। क्या कमाल की गेंदबाजी है, लाजवाब। जितनी तारीफ करे उतनी कम है यहां पर इन गेंदबाजों की। भानगर क्रिकेट टीम के अनिल मडवी के हर्षल भाई गौतिया हमारे साथ जुड़ चुके हैं इस टूर्नामेंट को एंजॉय करते हुए। बिल्कुल तीसरे अंपायर की मांग है, बॉलिंग एक्शन के ऊपर संदेह। जी हां, ऑन स्क्रीन यहां पर जमे रहेंगे रोशन करमेलकर। 3 गेंदों का आना अभी भी बाकी है। अनिल मडवी इस ओवर की अगली गेंद। बल्ले का अंदरूनी हिस्सा है, पीछे खिलाड़ी तैनात है। 1 ही रन है, 1 से ज्यादा कुछ नहीं है। 1 रन के मदद से पारी आगे बढ़ जाएगी। अभी भी बाउंड्री का इंतजार है। वाजे क्रिकेट टीम के गेंदबाजी का लेखा जोखा हम देखेंगे। प्रेम अजय भगत ने 5 दिए थे, विट्ठल पाटिल सर 22 खर्चे। आकाश का कमबैक था, आकाश ने केवल 4 रन दिए थे, फिर भी 32 की जरूरत थी। पहले ओवर में केवल 6 आए, दूसरे ओवर में 4 गेंदे अब तक हमने देखी है। और यहां पर हम देख सकते हैं आतिश पाटिल वीगर और हर्षल भाई गौते नेरे, इनके तरफ से लगातार 2 विकेट के लिए 1000 रुपए का इनाम है। दूसरे के लिए खिलाड़ी पलट चुके और यहां पर बल्लेबाज के पारी का अंत होता हुआ केवल रन मिलेगा। प्रेम 1 ही, 1 से ज्यादा कुछ नहीं है। 1 रन की मदद से पारी आगे बढ़ जाएगी। रन बने हैं टोटल 9, 7 गेंदे और 23 रन की जरूरत है। नया बल्लेबाज किरण भगत। अच्छी गेंद थी, डॉट गेंद की समाप्ति होती हुई। अब गेंदे बचेगी 6 और जीतने के लिए यंगस्टर वाजे क्रिकेट टीम को 23 रन की जरूरत है। जंगल में शेर महत्वाची सूचना आहे, आज दोन्ही संघ आले होते 4 वाजता रिपोर्टिंग केली आणि उद्या सुद्धा 4 वाजता रिपोर्टिंग करायचं। आज 4:40 ला चेंडू पडला, तुम्ही लाईव्ह पण चेक करू शकता, तुम्ही भानगरला विचारू शकता कन्फर्म करण्यासाठी धुंद्रेपाडा। मात्र उद्या सुद्धा स्ट्रिक्टली वॉर्निंग असेल। उद्या श्री गणेश 11 मोहोदर भरतचा संघ आहे आणि त्यांच्या विरुद्ध चेरोबा 11 दोंद्राई रोशन। 4 वाजता रिपोर्टिंग करायचे, 4:30 वाजता सामना काही करून सुरू होणार। मात्र पुढचे जे संघ आहेत ना, जय हनुमान 11 जुई आणि जय हनुमान 11 लोणिवले,
त्यांना 4:30ला रिपोर्टिंग करायचे. त्यांचा सामना 5ला सुरू होईल आणि त्यानंतर जे सी ग्रुपच्या टीम्स आहेत त्या पहिल्या 2 टीमला सारा शिवकर आणि सृष्टी 11 प्रशांतचा पापडीचा पाडा संघ आहे त्यांना 6 वाजता काही करून रिपोर्टिंग करायचंय. उद्या आज मनोहर आपण 6:30ला 2 मॅचेस कव्हर केला आणि उद्या सुद्धा तोच प्रयत्न आहे. तर मी विनंती करेन श्री गणेश 11 महोदर भरतचा संघ आणि चेरोबा 11 रोशनचा दोंदराई 4 वाजता रिपोर्टिंग 4:30 कारण 12:30 पर्यंत आमचा प्रयत्न असतो का स्पर्धा लवकर कव्हर करण्याचा. चला मॅच कडे वळूया. 9 मॅचेस कव्हर करायचे असतात. यस वळतो आपण मॅच कडे. 6 गेंदे और जीतने के लिए 23 रन 23 अजय से उम्मीदें बांध रही है यंगस्टर वाजे क्रिकेट टीम. तो गेंदबाजी में आएंगे राजेश मोहिते पहली गेंद लेकर. रन नहीं लिया. यहां पर नाराजगी अजय की थी. शॉर्ट पिच गेंद थी, बड़े स्ट्रोक की तलाश थी. जब आपके ऊपर दबाव होता है ना प्रेम तो इस तरीके के हालात हम जरूर देखते हैं और ध्यान नहीं है. मुकाबले में आप रिलैक्स नहीं कर सकते. किरण का कॉल था, किरण ने दौड़कर 2 रन पूरे भी करे लेकिन अजय ने रिस्पांस नहीं किया. डॉट गेंद की समाप्ति होती भी. ये क्रिकेट में मोमेंट्स होते हैं, क्रिकेट में ये पल होते हैं, ये छोटे छोटे मोमेंट्स आपको जीतने होते हैं. राजेश मोहिते थोड़ा सा ललचाने की कोशिश थी लेकिन मैं कहूंगा खराब गेंद थी और उसका फायदा अजय उठा नहीं पाए मैदान में. 5 गेंदे जीतने के लिए 23 की जरूरत है. अच्छा स्ट्रोक है, पीछे खिलाड़ी तैनात है. मुकाबला अभी भी जिंदा है. अजय से उम्मीदें बरकरार है. अंपायर का इशारा आएगा, गेंद जाएगी सीमा रेखा पार. डिसीजन पेंडिंग है, चेक हम यहां से जरूर करेंगे क्योंकि एक एक रन बेशकीमती. सॉफ्ट सिग्नल इज सिक्सर. फाइनल डिसीजन जरूर चेक होगा. विजुअल्स आर नॉट क्लियर. सॉफ्ट सिग्नल के साथ हम जाएंगे. यस सिक्सर. 4 गेंदे अभी भी 17 की जरूरत. मुकाबले में गर्माहट अभी भी जिंदा है. राजेश मोहिते बनाम अजय भगत, वाजे बनाम बानगर. एक और ये शॉर्ट पिच गेंद है. सैंडी पालकर को यहां से शक के निगाह से जरूर देखा था. प्लेयर्स रिव्यू वाइड के लिए. फेयर डिलीवरी. वाजे टीम युवर रिव्यूज आर ओवर. 3 गेंदे 17 रन. राजेश मोहिते बनाम अजय भगत. लोअर फुल टॉस ये गेंद थी, पीछे खिलाड़ी तैनात है. 1 की रन मिलेगा, 1 से ज्यादा कुछ नहीं है. 2 गेंदे और जीतने के लिए 16 रन की जरूरत है. जैसे मैंने पहले भी कहा था प्रेम, ये विकेट नखरे दिखारी है, विकेट में बेहद जान है जो सिर्फ गेंदबाजों के लिए मददगार है और यहां पर रन बनाना इतना आसान नहीं है. और जिस तरीके से विट्ठल पाटिल सर इनकी गेंदबाजी में जो रन गए थे और क्या कमाल की वो बल्लेबाजी थी. रिवर्स के उसमें चौके शामिल थे प्रेम मडवी के और वहीं से मुकाबले में ग्रहण लग चुका था. अब 2 गेंदे और जीतने के लिए 16 रन की जरूरत है. एक आध खराब गेंद ही यहां पर बचा पाएगी यंगस्टर वाजा क्रिकेट टीम की डूबती नैया को. किरण भगत आएंगे बल्लेबाजी में स्ट्राइकर इनके ऊपर. 2 गेंदे 16. शॉर्ट पिच, पीछे खिलाड़ी जरूर तैनात है लेकिन गेंद जाएगी सीमा पार. 4 रन्स.
एक गेंद और जीतने के लिए 12 रन की जरूरत है। गेंदबाज तैयार, अच्छी गेंद थी, मुकाबला फिनिश। यंगस्टर वाजे क्रिकेट टीम की स्ट्रीक थी, इस मैदान के ऊपर कभी भी मुकाबला नहीं गंवाया था, लेकिन नाइट जैसे बड़ी प्रतियोगिता में मुकाबले में शिरकत करते हुए चेरोबा भानगर के सामने हार का सामना करना पड़ेगा। और सुपर 12 में जगह बनाने वाली चौथी टीम हमारे सामने पेश है, नाम है चेरोबा 11 भानगर टीम। कॉंग्रॅच्युलेशन्स। क्रिकेट रसिकांनी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत भानगर सारख्या नवख्या संघानं मात्र जो खेळ केला आणि आज